नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आजचा भाग प्रचंड भावनिक, थरारक आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या सत्याच्या उलगड्याने भरलेला आहे। तब्बल 8 वर्षांनंतर विखुरलेले कुटुंब पुन्हा एकत्र येण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे। भागाची सुरुवात सावलीच्या गाण्याच्या रियाजपासून होते, जिथे आम्मा तिला विठ्ठल मंदिरात होणाऱ्या विशेष प्रथेची माहिती देते। या प्रथेनुसार डोळ्यावर पट्टी बांधून मौन व्रत ठेवत जो भक्त विठोबाच्या गाभायात जाऊन दिवा लावतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। सावली सुरुवातीला साशंक असते, पण आम्माच्या बोलण्याने प्रेरित होऊन ती तयार होते। दरम्यान अभीर आईला मंदिरात घेऊन जाण्यासाठी खूप उत्साही असतो। दुसऱ्या बाजूला सारंग, ओवी आणि सुशीला मंदिरात येतात। ओवीच्या आग्रहामुळे सारंगलाही तीच प्रथा पाळण्यास भाग पाडले जाते। मंदिरात मोठा उत्सव असतो आणि नियतीचा खेळ इथे सुरू होतो। अभीर सावलीला आणि ओवी सारंगला एकाच वेळी मंदिरात घेऊन येतात। दोघांच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते आणि ते विठोबाच्या गाभायाकडे चालू लागतात। अंधारात केवळ श्रद्धेच्या आधारावर चालताना अचानक सारंग आणि सावली एकमेकांच्या स्पर्शात येतात। तो क्षण अतिशय भावनिक असतो। दोघेही नकळत एकमेकांचा हात धरतात आणि एकाच वेळी दिवा पेटवतात। विठोबाच्या कृपेने 8 वर्षांनी त्यांचे मार्ग पुन्हा जुळतात। मात्र या भेटीनंतर लगेचच एक मोठा गैरसमज निर्माण होतो। सावलीला सारंगसोबत उभ्या असलेल्या सुशीलाच्या गळ्यातील मंगळसूत्र दिसते आणि ती चुकीचा निष्कर्ष काढते की सारंगने दुसरे लग्न केले आहे। त्या क्षणी तिच्या मनात भूतकाळातील सगळ्या आठवणी जाग्या होतात, त्यांचे लग्न, 7 फेरे, प्रेमाचे क्षण आणि तिचं हृदय तुटतं। ती डोळ्यात अश्रू घेऊन तिथून निघून जाते। दुसरीकडे सारंग काहीच न समजता आपले काम करत राहतो। पुढे राजकुमार आणि मोनिका यांना सावली जिवंत असल्याची माहिती मिळते आणि ते पुन्हा कटकारस्थान रचू लागतात। त्याच वेळी एक मोठा ट्विस्ट येतो। जगन्नाथची एंट्री। तो सावलीला भेटतो आणि तिच्या आयुष्याबद्दल विचारतो। सावली त्याला सांगते की अभीर हा सारंगचा मुलगा आहे आणि ती प्रेग्नंट असताना तिला घरातून काढून टाकले गेले होते। पण इथेच खरे सत्य समोर येते। जगन्नाथ सांगतो की सारंगने कधीच दुसरे लग्न केले नाही आणि तो अजूनही सावलीवर प्रेम करतो। हे ऐकताच सावलीच्या आयुष्यातील सर्वात मोठा गैरसमज दूर होतो। आता पुढे काय होणार? जगन्नाथ सारंग आणि सावलीला पुन्हा कसे एकत्र आणणार? राजकुमारच्या कटकारस्थानाचा शेवट कसा होणार? हे पाहण्यासाठी पुढील भाग नक्की बघा।